Good morning everybody student. In today lecture we have going to learn grammar section टेन्स. आता आज आपण ग्रामरचा जो भाग आहे तो पाहणार आहोत. टेन्स. आता टेन्स बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहेत, तरीसुद्धा आपण त्याच्यावरती एक प्रकारे नजर टाकूया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की नेमके आपले जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन देर आर 4 टाईप ऑफ सेंटेन्सेस, 4 टाइप ऑफ टेन्स. सो फर्स्ट वी कॉल्ड ॲज पास्ट, प्रेझेंट और फ्युचर. आपल्याला माहीत आहेत की पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, आणि त्याच्यानंतर प्रकार पडतात सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. बघा, सिम्पल टेन्सेस जे साधे काळ आहेत त्याला आपण सिम्पल टेन्सेस म्हणतो. कंटिन्युअस टेन्स, चालू काळ असेल तर आपण त्याला कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस टेन्स असं सुद्धा म्हणतो. बघा, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या एक नोटबुक आणि तुमच्याबरोबर पेन अँड राईट डाऊन इम्पॉर्टन्स ऑफ अबाउट ग्रामर पॉईंट. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता का, तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ ऐकता त्यावेळेस तो व्हिडिओ थांबवा किंवा तुम्ही त्याचं फॉर एक्झाम्पल बघा आपण कशा प्रकारे नोट्स काढतो त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओच्या सुद्धा तुम्ही काय करायच्या आहेत, नोट्स काढायच्या आहेत. ग्रामर, बऱ्याच मुलांची तक्रार असते की मॅडम आम्हाला ग्रामर, मग टेन्ससुद्धा बघा आहे आणि टेन्सपैकीसुद्धा 100% एखादं दुसरं वाक्य हे असतं. मग त्यामुळं सिन्सिअरली अँड केअरफुली यू सी ऑन द पेज नंबर. बघा, यू सी ऑन द पेज टेन्सेस. सिम्पल टेन्स साधे काळ, सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण त्याला काय म्हणू शकतो, साधा वर्तमान काळ म्हणू शकतो. सिम्पल पास्ट टेन्स आपण त्याला साधा भूतकाळ म्हणतो. सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. आता बऱ्याचदा आपल्याला इंग्लिशमधले जे सेंटेन्स असतात त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे माहीत नसतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण इंग्लिशचे सेंटेन्सेस लिहितो त्यावेळेस ते समजण्यासाठी, नंतर वाचताना आपल्या ते लक्षात यावं याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याच्याबरोबर जे मराठीची वाक्य आहेत ते सुद्धा आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहिली पाहिजे, राईट डाऊन केली पाहिजे. बघा, कंटिन्युअस टेन्स. आता चालू काळ त्याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, स्पेलिंग बघा, चालू वर्तमान काळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. थर्ड, परफेक्ट टेन्स पूर्ण काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू काळ. आता पूर्ण चालू काळ कशा, त्याच्यामध्ये काय काय असतं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण चालू वर्तमान काळ, पूर्ण चालू भूतकाळ, पूर्ण चालू भविष्यकाळ. बघा, असे जे 4 प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत, चारीचे 12 होतं. सम इम्पॉर्टन्स वर्ड्स. आता सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला त्याच्यातले जे शब्द आहेत ते ओळखता आले पाहिजे. सब्जेक्ट. तर सब्जेक्ट आपण म्हणू शकतो कर्ता. जो महत्त्वाचा वर्ड्स आहे, सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, त्या ओळीमध्ये त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. नेक्स्ट वी कॉल्ड ॲज अ मेन. आता मुख्य आपल्याला माहिती आहे, मुख्य, मेन व्हर्ब, मेन ऑब्जेक्ट, मेन सब्जेक्ट, मेन मुख्य. व्हर्ब वी कॉल्ड ॲज अ क्रियापद आणि ऑब्जेक्ट वी कॉल्ड ॲज अ कर्म. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता टू बीची रूपं, ज्यावेळेस आपण टेन्सचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला टू बीची रूपं किंवा हॅडची रूपे, टू हॅवची रूपे जी आहेत ती आपल्याला माहीतच असली पाहिजेत की कुठलं रूप कुठल्या काळामध्ये वापरलं जातं. मग वर्तमान प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचं रूप कुठलं वापरलं जातं, पास्ट टेन्समध्ये टू बीची रूपं कुठली वापरली जातात, फ्युचर टेन्समध्ये टू बीची रूपं कुठली वापरली जातात. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या माहीत असल्या पाहिजेत. कारण का, जर आपण इजच्या जागी वॉज लिहिलं तरीसुद्धा आपल्या मार्क्स जे असतात ते कट होतात. त्यामुळं आपल्याला टू बीची रूपं जी आहेत ती पाठच असली पाहिजेत. बघा कुठली कुठली आहेत,
एम इज आर, वॉज वेअर, शल बी, विल बी. ही टू बीची रूपं आहेत. एम इज आर, वॉज वेअर और शल बी, विल बी ही टू बीची रूपे आहेत. आता प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये कुठले टू बीची रूपं वापरली जातात? एम इज आर. बघा, वर्तमान काळामध्ये टू बीची रूपं एम इज आर वापरली जातात. पण त्याचबरोबर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. बघा, फर्स्ट पर्सनमध्ये कुठलं असतं? आय, यू. बघा, आय, यू हे जे आहे ते फर्स्ट पर्सनमध्ये आहे. आणि फर्स्ट पर्सनमध्ये वापरताना नेहमी आयच्या नंतर एमच वर्ब येतो, टू बीचं रूप येतं. तेव्हा इज येत नाही किंवा आर येत नाही. पण हे पण आपल्याला नियम माहीत असले पाहिजेत. टू बीची रूपं वापरताना आय नंतर नेहमी काय येतं? एमच येतं किंवा ही, शी नंतर इजच येतं. ही, शी, इट. बघा, आय नंतर एम, आय, एम, ही, शी, इट नंतर इज येतं. दे अँड यू और वी. बघा, दे, वी, यू च्या नंतर आर येतं. फॉर एक्झाम्पल, आय एम इटिंग अ मँगो, he is eating a mango or they are eating a mango. This is the simple. सेकंड, भूतकाळ. आता प्रेझेंट बघा, प्रेझेंट नंतर काय पास्ट टेन्स घेतलेला आहे इथं. तर पास्ट टेन्समध्ये नेहमी टू बीची रूपं कुठली वापरली जातात? वॉज आणि वेअर. आता वॉज आणि वेअर याचा सुद्धा वापर करताना जसा आपण प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलेला आहे, आय नंतर एमच वापरलं जातं किंवा ही, शी, इट नंतर इजच वापरलं जातं किंवा यू, वी, दे नंतर आर वापरलं जातं. त्याचप्रमाणे जर फर्स्ट पर्सन हे सिंग्युलर असेल तर वॉज वापरलं जातं. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे जर प्लुरल असेल तर काय वापरलं जातं? वेअर वापरलं जातं. म्हणजे संख्येवरून. फॉर एक्झाम्पल, आय वॉज, ही वॉज, इट वॉज. बघा, आय वॉज, ही वॉज, इट वॉज, शी वॉज. बट व्हेन देर आर टू पर्सन, फॉर एक्झाम्पल, यू वेअर, दे वेअर, वी वेअर. यू वॉज, बघा, वी वेअर, दे वेअर. देन इन फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्समध्ये सुद्धा, भविष्यकाळामध्ये सुद्धा टू बीची रूपं कुठली वापरली जातात? शल बी और विल बी. तर हे सुद्धा आपल्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन और थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये. आणि आपल्याला बऱ्याचदा मराठीचं ग्रामरसुद्धा येणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला मराठीचं जे ग्रामर आहे ते पण आपल्याला त्याच्यावरती लक्ष टाकावे लागेल. कारण का बऱ्याचदा जास्तीत जास्त रिलेशन टू इंग्लिश ग्रामर विथ मराठी ग्रामर आपल्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ही वाक्य माहीत नसतात. टू हॅवची रूपं कुठली कुठली आहेत बघा? हॅव, हॅज, हॅड, शल हॅव, विल हॅव. So you write down in your notebook also important points to have ची रूपं. Have, has, had, shall have, will have. That is the most important. आता वर्तमान काळी रूपामध्ये, आता वर्तमान काळामध्ये जर असेल तर हॅव आणि हॅज वापरलं जातं. प्रेझेंट टेन्समध्ये. इन पास्ट टेन्स वी हॅव यूज्ड हॅड. इन फ्युचर टेन्स वी हॅव यूज्ड शल हॅव, विल हॅव. ओके. Future have, has, past had and future shall have, will have. आता क्रियापदाची रूपे बघा, क्रियापदाची रूपे पहिल्यांदा आपण मराठीमध्ये जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता क्रियापदाचं जे रूप आहे बघा, मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचे मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी जर ने येते तर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास प्रेझेंट फॉर्म म्हणतात. ने येते. आता प्रेझेंट फॉर्म म्हणतात बघा. मुख्य क्रियापदाचे पहिले रूप, मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचे मराठीत ज्यावेळेस भाषांतर केल्यानंतर भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने येते त्यावेळेस पहिल्या रूपास प्रेझेंट फॉर्म म्हणतात.
आता आपण म्हणू शकतो की ज्या वेळेस मुख्य क्रियापद जे आहे ते पहिल्या ह्याच्यामध्ये येतं त्याला ईएस प्रत्यय लागतो किंवा आहे त्या पदामध्ये येतो, त्यावेळेस पण आपण सांगतो प्रेझेंट फॉर्ममध्ये. म्हणजे जी घटना सातत्याने घडते ती काल पण घडलेली आहे, आज पण ती काल पण घडलेली होती, आज पण घडणार आहे आणि ती उद्या पण घडणार आहे. म्हणजे त्रिकालाबाधित जे सत्य आहे. फॉर एक्झाम्पल द सन रायझेस इन द ईस्ट. ओके, द सन रायझेस इन द ईस्ट. आता सूर्य जो आहे तो काल पण पूर्वेला उगवलेला होता, तो आज पण पूर्वेला उगवलेला आहे आणि उद्या पण काय होणार आहे, तो पूर्वेलाच उगवणार आहे. जे त्रिकालाबाधित सत्य आहे, क्रियापदाचं जे पहिल्या रूपाचं जे आहे ते नेहमी प्रेझेंट फॉर्ममध्ये असतं, त्याला प्रेझेंट टेन्स वापरलं जातं. आता मुख्य क्रियापदाचे ज्यावेळेस दुसरं रूप वापरलं जातं त्यावेळेस काय असतो, ईडी किंवा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप तयार होते आणि तिसऱ्या रूपास पास्ट फॉर्म असे म्हणतात. आपण त्याला काय म्हणू शकतो, पास्ट फॉर्म. मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप बघा, मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप तयार होते. त्या मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपास पास्ट पार्टिसिपल म्हणतात. पीपी आपण म्हणतो बघा, पीपी पास्ट पार्टिसिपल. त्या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला माहिती आहे, पहिलं दुसरं तिसरं. म्हणजे हा डायग्राम जो आहे तो आपल्याला 5वीपासून एक्झामला किंवा आपल्या स्टडीला होता, पण तो आपण जास्तीत जास्त लक्षात घेतला नाही. म्हणजेच बघा, जे 5वीपर्यंत आपण अभ्यासलेला आहे, स्टडी केलेला आहे, तोच भाग आपल्याला इथं काय करायचा आहे, रिव्हिजन करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4.4 मुख्य क्रियापदाचे चौथे रूप. आता मुख्य क्रियापदाचे चौथे रूप बघा, मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास ING हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचे चौथे रूप तयार होते. फॉर एक्झाम्पल दिलेला आहे, तो मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपास प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतात. ING प्रत्यय लावला जातो मुख्य क्रियापदाला, तर ते काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून ते ओळखलं जातं. तर अशा प्रकारे मुख्य क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप आणि चौथे रूप एवढं लक्षात ठेवा. साधं सोपं सरळ गणित आहे आणि पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप. सिम्पल टेन्सेस. आता सगळ्यात अगोदर आपण साधे जे काळ आहे ते पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या लक्षात येईल कशा प्रकारे आपण साधा जो काळ आहे आज आपण तो पाहणार आहोत. सिम्पल प्रेझेंट टेन्स, इन मराठी वी कॉल्ड ॲज साधा वर्तमान काळ. सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सिम्पल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, साधा वर्तमान काळामध्ये बघा, कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी, कर्ता जर बघा साध्या वर्तमान काळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी, म्हणजेच बघा तृतीय पुरुषी एकवचनी. आता प्रथम पुरुषी एकवचनी कुठले आहेत, द्वितीय पुरुषी एकवचनी कुठले आहेत आणि तृतीय पुरुषी एकवचनी कुठले आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजेत. बघा, प्रथम पुरुषी एकवचनी कुठले आहेत, तर आय हे प्रथम पुरुषी एकवचनी किंवा यू. द्वितीय पुरुषी एकवचनी कुठलं असेल, तर त्याप्रमाणे हे तृतीय पुरुषी एकवचनी कुठलं आहे, ही, शी, इट, रॅम असेल तर मुख्य क्रियापदास यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, जोडतात. बघा, ही, शी, इट किंवा राम. आता राम कोण आहे, ही, सीता, शी. जर करता साध्या, बघा अजून लक्ष द्या, साध्या वर्तमान काळात करता जर, जो करता आहे जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, ही, शी, इट, रॅम असेल तर मुख्य क्रियापद आहे त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. तर हा काळ कुठला असतो, साधा वर्तमान काळ असतो. आता अजून एक आहे दुसरा नियम, साध्या वर्तमान काळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट, रॅम असेल तर मुख्य क्रियापदाच्या शेवटी जे अक्षर आहे, फॉर एक्झाम्पल SS, CH, SH, OX, Z ही अक्षरे असतील तर बघा मुख्य क्रियापदास
यस हा प्रत्यय जोडतात, अन्यथा यस हा प्रत्यय जोडतात. फॉर एक्झाम्पल पास असेल तर काय होणार, पास प्लस यस इक्वल टू पासेस. पास PASS पास प्लस यस इक्वल टू passes. PUSH push plus ES equal to pushes. Catch plus ES equal to catches. Go plus ES equal to goes. And relax plus ES equal to relaxes. तर अशा प्रकारचे बदल होतात. पास प्लस ES इक्वल टू पासेस, पुश प्लस ES इक्वल टू पुशेस, catch plus ES equal to catches, go plus ES equal to goes, relax plus ES equal to relaxes. Okay. नेक्स्ट बघा, साध्या वर्तमान काळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी ही शी ट्रॅम असेल व मुख्य क्रियापदाच्या शेवटी वाय असून त्याच्या पूर्वी व्यंजन असेल तर वायचे आय करून मुख्य क्रियापदास यस प्रत्यय जोडतात, अन्यथा यस प्रत्यय जोडतात. फॉर एक्झाम्पल ट्रायज बघा, TRYES ट्रायज असेल तर ES बघा कशा प्रकारे वाय निघून जातं आणि IES ट्राय, ट्रायज TRIES, फ्राय फ्राईज FRIES फ्राईज, क्राय क्राईज CRIES क्राईज. तर साध्या वर्तमान काळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी ही शी इट रॅम असेल व मुख्य क्रियापदाच्या शेवटी वाय असून त्याच्या पूर्वी स्वर फॉर एक्झाम्पल AEIOU असेल तर मुख्य क्रियापदास सरळ यस हा प्रत्यय जोडतात, अन्यथा यस हा प्रत्यय जोडावा. फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्ले प्लस यस प्लेज, ओबे प्लस यस ओबेज, स्टे प्लस यस स्टेज. बघा वरच्या वाक्यामध्ये ट्राईज फ्राईज क्राईज आणि प्लेज ओबेज स्टेज याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे, तर वायच्या अगोदर वरती आर आहे आणि खाली वायच्या अगोदर AEIOU वॉवेल्स आहेत, स्वर आहे, त्यामुळे यस प्रत्यय लागलेला आहे आणि वरती वाय निघून जातो आणि तिथं IES हा प्रत्यय लागतो. फिफ्थ नियम बघा, फिफ्थ रूल, अन्यथा ही शी इट व रॅम हा कर्ता नसेल, आता कर्ताच नसेल तर मुख्य क्रियापदास फॉर एक्झाम्पल बघा, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस पहिल्या रूपामध्ये आहे म्हणून फर्स्ट तिथं आलेला आहे SES प्लस ऑब्जेक्ट, यस प्लस MV1 प्लस ओ. हा साधा नियम प्रेझेंट टेन्सचा आहे बघा, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता याच्यामध्ये बघा खूप उदाहरण दिलेले आहेत. एक्झाम्पल, आय पुश बॉल, आय पुश अ बॉल, मी चेंडू ढकलतो. वी पुश अ बॉल, आम्ही चेंडू ढकलतो. यू पुश अ बॉल, तू चेंडू ढकलतो. यू पुश अ बॉल, तुम्ही चेंडू ढकलता. आता आईच्या नंतर पुशला जे आहे तो प्रत्यय लागला, वीच्या नंतर पुशला प्रत्यय लागला, यूच्या नंतर पुशला प्रत्यय लागला नाही. बट वेन जर समजा करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, ही पुशेश अ बॉल. एक्झाम्पल बघा, ही पुशेश अ बॉल, तो चेंडू ढकलतो. शी पुशेश अ बॉल, ती चेंडू ढकलते. इट पुशेश अ बॉल, ते चेंडू ढकलतात. अँड इट दे पुश अ बॉल, ते चेंडू ढकलतात. राम पुशेश अ बॉल, राम कोण आहे, ही आहे, त्यामुळे राम चेंडू ढकलतो. अँड पीपल पुश अ बॉल, लोक चेंडू ढकलतात. फॉर एक्झाम्पल, so these sentences are main present tense, simple present tense. Okay, I push a ball, we push a ball, you
push a ball or you push a ball. So he pushes a ball and she pushes a ball. It pushes a ball. They push a ball and Ram pushes a ball and people push a ball. बघा वरील वाक्यात he, she, it, राम जर हे तृतीय पुरुषवाचक एकवचनी करता शेवटी ch हा प्रत्यय लागला असल्यामुळे मुख्य क्रियापदास काय झालं ईयस प्रत्यय जोडलेला आहे. तर साधा वर्तमान काळ प्ले, कॉल, पुल, राईट ही क्रियापदा वापरून साध्या वर्तमान काळातील अनेक वाक्य तुम्ही तयार करा. बघा तुम्हाला एक वर्क आहे, तुम्ही काय करायचं फक्त त्याच जागी पुशच्या जागी काय वर्ड्स कुठला वर्ब वापरायचा आहे ॲज अ प्ले, कॉल, पुल, राईट. ओके फक्त जो शब्द राईट डाऊन बघा तुमच्या फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आय प्ले अ बॉल, आय कॉल अ बॉल किंवा आय राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, ही राईट्स अ लेटर. बघा इन दिस सेंटेन्सेस जर करता तृतीय पुरुषी एकवचनी ज्यावेळेस मी वापरला ही राईट्स अ लेटर तर क्रियापदामध्ये बदल झाला आणि तो क्रियापदामध्ये बदल काय झाला तर त्याला ईयस प्रत्यय लागला. एक्झाम्पल तर अशा प्रकारे तुम्ही ही जी क्रियापदे आहे प्ले, कॉल, पुल, राईट ही क्रियापदे वापरून साध्या वर्तमान काळातील आणखी वाक्य तुम्ही काय करू शकता तयार करू शकता. सिंपल पास्ट टेन्स. ओके सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. आता साधा भूतकाळामध्ये मुख्य क्रियापदाचं कुठलं रूप असतं पहिलं रूप असतं का नाही तर मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो. फॉर एक्झाम्पल मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास काय प्रत्यय असतो तर ईडी हा प्रत्यय लावून तयार होतो. तर त्याला काही अपवादही असतात तर आपण ते खाली पाहणारच आहोत पण शक्यतो ईडी प्रत्यय लावले जातात. फॉर एक्झाम्पल कॉल प्लस ईडी कॉल्ड. कॉल जे आहे ते काय आहे फर्स्ट म्हणजे पहिलं रूप आहे कॉल कॉल्ड, पुश पुश्ड, वॉक वॉकड. बघा कॉल प्लस ईडी कॉल्ड, पुश प्लस ईडी पुश, वॉक प्लस ईडी वॉक. तर स्ट्रक्चर काय आहे कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. बघा सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब पण कसला आहे फर्स्ट आहे का सेकंड आहे तर मेन व्हर्ब क्रियापदाचं दुसरं रूप त्याला कंसामध्ये दिलेलं आहे ईडी प्लस ऑब्जेक्ट एस प्लस मेन व्हर्ब सेकंड प्लस ओ. सो इन दिस सेंटेन्सेस वी सी आय पुश्ड अ बॉल. मी चेंडू ढकलला म्हणजे ढकलण्याची क्रिया कधी झालेली आहे भूतकाळामध्ये झालेली आहे. मी चेंडू ढकलतो तो काय होता त्रिकालाबाधित सत्य. मी काल पण चेंडू ढकलला होता, मी आज पण चेंडू ढकलतो आहे आणि मी उद्या पण चेंडू ढकलणार आहे. पण मी चेंडू ढकलला भूतकाळ झालेली आहे घटना. मी अभ्यास केला आय स्टडी. फॉर एक्झाम्पल वी पुश्ड अ बॉल. आम्ही चेंडू ढकलला. बघा कशा प्रकारे सेंटेन्सेसमध्ये बदल होतात. आम्ही चेंडू ढकलला. यू पुश्ड अ बॉल. तू चेंडू ढकललास. यू पुश्ड अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलला. ही पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला. शी पुश्ड अ बॉल. तिने चेंडू ढकलला. इट पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला. दे पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला. अँड राम पुश्ड अ बॉल. रामने चेंडू ढकलला. शी पुश्ड बॉल. तिने चेंडू ढकलला. अँड पीपल पुश्ड अ बॉल. लोकांनी चेंडू ढकलला. तर याच्यामध्ये बदल झाले का नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये साध्या भूतकाळामध्ये जो मेन व्हर्ब आहे तो दुसरा रूपमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये शक्यतो क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो. प्ले, कॉल, पुल, राईट. बघा
प्ले, कॉल, पूल, राईड ही क्रियापदे वापरून आपण साध्या काळातील आणखी वाक्य तुम्ही तयार करायचे आहे. ह्याचं तुमचं वर्क आहे. सिम्पल फ्युचर टेन्स. आता साधा बघा, साधा वर्तमान काळ पाहिला आपण, साधा भूतकाळ पाहिला. आता आपण साधा काय पाहणार आहोत? भविष्यकाळ पाहणार आहोत. तर साध्या भविष्यकाळाचं स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस शल, विल प्लस मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. बघा कशा प्रकारे एक्झाम्पल दिलेले आहे. सब्जेक्ट प्लस शल, विल प्लस मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. एस प्लस शल, विल प्लस मेन व्हर्ब प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट. बघा नोट्स. आता नोट्समध्ये काय काय दिलेलं आहे बघा. साध्या भविष्यकाळात आय व वी सोबत शल वापरतात. आपल्याला नेमका गोंधळ होतो की शल केव्हा वापरायचा आणि विल केव्हा वापरायचा. फ्युचर टेन्समध्ये आपण शल केव्हा वापरायचा आणि विल केव्हा वापरायचा. तर साधं सरळ सोपं गणित आहे. ज्यावेळेस साध्या भविष्यकाळात कर्ता जो आहे आय किंवा वी असेल तर आपण तिथं काय वापरू शकतो? शल वापरतो. आणि साध्या भविष्यकाळात जर आय व वी सोडून इतर सर्व कर्त्याबरोबर आपण काय करू शकतो? विल वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल शी विल, ही विल, दे विल, अशा प्रकारे एक्झाम्पल बघा. ही विल, शी विल, दे विल, अशा प्रकारे एक्झाम्पल आपण वापरू शकतो. आता आय शल पुश अ बॉल. फॉर एक्झाम्पल आय शल पुश अ बॉल. मी चेंडू ढकलला किंवा ढकलेल. मी चेंडू ढकलले. ढकलला काय होईल? पास्ट टेन्स. मी चेंडू ढकलले. आय शल पुश अ बॉल. वी शल पुश अ बॉल. आम्ही चेंडू ढकलू. ढकललेलं आहे का? पण ढकलू शकण्याची क्रिया आमच्याकडून ती होऊ शकते. यू विल पुश अ बॉल. तू चेंडू ढकलशील. फॉर एक्झाम्पल यू विल पुश अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलाल. ही विल पुश अ बॉल. तो चेंडू ढकलेल. शी विल पुश अ बॉल. ती चेंडू ढकलेल. इट विल पुश अ बॉल. ते चेंडू ढकलतील. दे विल पुश अ बॉल. ते चेंडू ढकलतील. राम विल पुश अ बॉल. राम चेंडू ढकलेल. पीपल विल पुश अ बॉल. लोक चेंडू ढकलतील. आता बघा पुशच्या जागी आपण प्ले, कॉल, पूल, राईड ही क्रियापदे जर साध्या भविष्यकाळामध्ये आणखी वाक्य तयार करून वापरली तर त्याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स चालू काळ बघा वापरायचे. साध्या वर्तमान काळामध्ये तयार करा आणि वापरायची. पहिल्यांदा प्ले, कॉल, पूल, राईड. फॉर एक्झाम्पल आय शल प्ले अ बॉल. मी चेंडू खेळेन. फॉर एक्झाम्पल आता कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा बघा आपण सगळ्यात अगोदर आता पहिलं जे झालेलं आहे ते आपण हायलायटेड करूया. पहिल्यांदा आपण काय पाहिलेलं आहे एक्झाम्पल पाहूया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. नाही तर सगळं पुढचं व्हायचं आणि पाठीमागचं आपलं तसंच राहायचं. एक्झाम्पल बघा आपण एक्झाम्पल पाहू शकतो याच्यामध्ये. सिम्पल टेन्सेस, कंटिन्युअस टेन्सेस, परफेक्ट टेन्सेस, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण हे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा. तर टू बीची रूपं जे आहेत ते आपण पाहिलेली आहेत. वर्तमान काळामध्ये एम इज आर टू बीची रूपे वापरली जातात. भूतकाळामध्ये वॉज वेअर वापरलं जातं. भविष्य काळामध्ये शल बी, विल बी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल शल बी, विल बी. आणि वर्तमान काळामध्ये हॅव, हॅज, टू हॅवची रूपे हॅव, हॅज, past tense had is used and future tense shall have, will have we used. आता मुख्य क्रियापदाची जी रूप आहे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप हे पण आपण पाहिलेलं आहे. टेन्सेस सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळाची एक्झाम्पल त्याला यस प्रत्यय लागतो. जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्याला यस किंवा ईयस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल पास, पासेस, पुश, पुशेस, कॅच, कॅचेस, गो, गोज, रिलॅक्स, रिलॅक्सेस एक्झाम्पल्स आहे आपण पाहिलेले आहेत.
आणि जर समजा एकवचनीच्या पुढं जर वाय असेल तर ट्रायचं ट्राईज IES वाय निघून जातं आणि IES प्रत्यय लागतो. फ्राय असेल तर फ्राय IES प्रत्यय लागतो आणि क्राय असेल तर क्रायज IES प्रत्यय लागतो. आता काही याच्यामध्ये बदल होतात. AEIOU जर व्हावेल असतील, जर वायच्या अगोदर AEIOU हे वॉवेल्स असतील तर ते वॉवेल्स लागताना नेहमी काय होतं, त्याच्यामध्ये वाय जे आहे त्याच्यामध्ये आहे तसं राहतं आणि त्याला एस प्रत्यय लागतं. बघा साध्या वर्तमान काळाचं जे रूल्स आहेत, एस प्लस मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट, एस प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब फर्स्टमध्ये आहे प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणं दिलेली आहेत आणि वरील उदाहरणात आपण काय करायचं आहे, प्ले, कॉल, पुल, राईट ही जी क्रियापदं आहे ती वापरून साध्या वर्तमान काळातील अजून वाक्य तयार करायचे आहे ते पाहिलं. सिम्पल पास्ट टेन्स, बघा सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण काय पाहिलेलं आहे, एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल जो क्रियापदाचे साध्या भूतकाळात नेहमी मुख्य क्रियापदाचं कुठलं रूप वापरलं जातं तर दुसरं रूप वापरलं जातं आणि नेहमी क्रियापदाला ईडी प्रत्यय असतो. फॉर एक्झाम्पल कॉल कॉल, पुश पुश, वॉक वॉक, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. बघा सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, आय पुश्ड अ बॉल, वी पुश्ड अ बॉल, यू पुश्ड अ बॉल, यू पुश्ड अ बॉल, ही पुश्ड अ बॉल, शी पुश्ड अ बॉल. एक्झाम्पल्स. आणि त्या ह्याच्यामध्ये ग्रामरमध्ये त्या वर्बमध्ये आपण जर चेंजेस केले, फॉर एक्झाम्पल प्ले वापरलं किंवा कॉल, पुल, राईट फॉर एक्झाम्पल, तर त्याचं दुसरं रूप वापरता येतं. सिम्पल फ्युचर टेन्स. आता सिम्पल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आहे ते करता आहे, करता प्लस शल हॅव प्लस शल विल प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट प्लस शल विल प्लस मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. आता साध्या वर्तमान काळामध्ये नेहमी आय आणि व्ही नंतर शलच येतं आणि आय आणि व्ही सोडून बाकीची जी आहेत, फॉर एक्झाम्पल ही, शी, इट और दे असतील तर त्याच्यानंतर काय येतं, विल येतं. तर हे आपण सिम्पल टेन्सेस पाहिलेले आहेत. आपण आता काय पाहणार आहोत, प्रेझेंट कंटिन्युअस और कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, past continuous tense and future continuous tense. Present continuous tense, past continuous tense and future continuous tense. ओके, बघा स्ट्रक्चर कसं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं, करता प्लस एम इज आर प्लस मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय प्लस कर्म, करता प्लस एम इज आर प्लस मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन व्हर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल एस प्लस एम इज आर प्लस मेन व्हर्ब ING ऑब्जेक्ट. ओके, आता आय सोबत नेहमी एम वापरतात हे आपल्याला माहीतच आहे. मी अगोदर सांगितलेलं आहे, नेहमी आय नंतर जे आहे ते एमच वापरलं जातं, त्याच्यामध्ये काहीही बदल केला जात नाही. ओके, बघा आपण पाहिलेलं आहे आय नंतर सोबत नेहमी एमच वापरतात. ही, शी, इट. तर एक वचनासोबत नेहमी काय वापरतात, इज वापरतात. तृतीय पुरुषी एक वचन असेल तर नेहमी ही, शी, इट नंतर इजच वापरतात. वी, यू, दे. बघा वी, यू, दे हे तृतीय पुरुषी काय आहे, अनेक वचन आहेत, त्याच्याबरोबर नेहमी काय वापरलं जातं, आर वापरलं जातं. हे पाठच करून ठेवा. आय नंतर एम, ही, शी, इट नंतर इज, वी, यू, दे नंतर आर. बघा यू सोबत आरच वापरतात, नेहमी इज वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा आय एम
पुशिंग अ बॉल. मी चेंडू ढकलत आहे. किंवा आय एम इटिंग अ मँगो. वी आर पुशिंग अ बॉल. आम्ही चेंडू ढकलत आहेत. यू आर पुशिंग अ बॉल. तू चेंडू ढकलत आहेस. यू आर पुशिंग अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलत आहात. आता दोनदा हे वाक्य येतो, यू आणि यू, तू आणि तुम्ही. ही इज पुशिंग अ बॉल. तो चेंडू ढकलत आहे. शी इज पुशिंग अ बॉल. ती चेंडू ढकलत आहे. इट इज पुशिंग अ बॉल. फॉर एक्झाम्पल, इट इज पुशिंग अ बॉल. ते चेंडू ढकलत आहे. दे आर पुशिंग अ बॉल. ते चेंडू ढकलत आहेत. राम इज पुशिंग अ बॉल. राम चेंडू ढकलत आहे. पीपल आर पुशिंग अ बॉल. लोक चेंडू ढकलत आहेत. आता फॉर एक्झाम्पल, कंटिन्युअस टेन्समध्ये हे रूल्स जे आहेत, हे स्ट्रक्चर आहे, ते नेहमी लक्षात ठेवा आणि पाठच करून ठेवा. सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब और एम इज आर टू बीची जी रूपं आहेत, एम इज आर प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. कारण का डायरेक्ट इनडायरेक्ट करताना नेहमी टेन्सचा वापर करावा लागतो. जो बेस आहे, पाया आहे, तो आपला टेन्स आहे. त्यामुळे टेन्स व्यवस्थित करा. टेन्सला 100% एक मार्क, म्हणजे 100% टेन्सवरती क्वेश्चन हा 100% येतोच. आणि शक्यतो जास्तीत जास्त जो पडत असतो तो कंटिन्युअस परफेक्ट, म्हणजे ह्याच्यापैकीच एक असतो. तरीसुद्धा आपल्याला चारीच्या चारी आले पाहिजेत. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस, हे चारीच्या चारी प्रत्येकाचे 4×12 आपल्याला आले पाहिजेतच. आलं लक्षात? तर हे स्ट्रक्चर आहे, ते शक्यतो तुम्ही पाठ करून ठेवू शकता. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. आता ह्या ज्या पुशिंगच्या जागी आपण प्लेइंग, कॉलिंग, पुलिंग, रायटिंग ही क्रियापदे वापरून आपण चालू वर्तमान काळातील वापरू शकतो. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, कर्ता प्लस वॉज, वेअर प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय प्लस कर्म. कर्ता प्लस वॉज, वेअर प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय लावला जातो प्लस कर्म. सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस मेन व्हर्ब ING and प्लस ऑब्जेक्ट. सो S प्लस वॉज, वेअर प्लस मेन व्हर्ब ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. जर हे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही शक्यतो पाठच करून ठेवा. आता आपल्याला माहीत आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, आय, ही, शी, इट. आय, ही, शी, इट एकवचनासोबत वॉजच वापरतात. आय, ही, शी, इट एकवचनासोबत वॉजच वापरतात. वी, यू, दे. वी, यू, दे अनेक वचनासोबत वेअरच वापरतात. पाठच करून ठेवा. वॉज आणि वेअर. ही, शी, इट एक वचनासोबत वॉज वापरतात. वी, यू, दे अनेक वचनासोबत वेअरच वापरतात. यू सोबत आरच वापरतात नेहमी. आता वरती आपण पाहिलेलं आहे, जसं यू सोबत आरच वापरतात, जसं इथे यू सोबत यू वेअर. आय पुशिंग अ बॉल. मी चेंडू ढकलत होतो. वी वेअर पुशिंग अ बॉल. आम्ही चेंडू ढकलत होतो. यू वेअर पुशिंग अ बॉल. तू चेंडू ढकलत होतास. यू वेअर पुशिंग अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलत होता. अँड ही वॉज पुशिंग अ बॉल. ही वॉज पुशिंग अ बॉल. तो चेंडू ढकलत होता. शी वॉज पुशिंग अ बॉल. ती चेंडू ढकलत होती. इट वॉज पुशिंग अ बॉल. ते चेंडू ढकलत होते. फॉर एक्झाम्पल, आता बघा, म्हणजे ढकलण्याची क्रिया केव्हा चालू होती? भूतकाळामध्ये, पास्ट टेन्समध्ये ती चालू होती. आणि प्रेझेंट टेन्समध्ये तू चेंडू ढकलत आहे. फॉर एक्झाम्पल, इंग्लिशचा तास चालू आहे.
आणि इंग्लिशचा काल तास चालू होता, याच्यामध्ये जसा फरक आहे प्रेझेंट आणि पास्ट, म्हणजे पास्ट कंटिन्यूस आणि प्रेझेंट कंटिन्यूस. तर अशा प्रकारे प्लेईंग, कॉलिंग, रायटिंग ही जी क्रियापदं आहेत ती वापरून तुम्ही ते तयार करू शकता. तर एक्झाम्पल्स तुम्ही याच्याद्वारे घेऊ शकता. नेक्स्ट आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. स्ट्रक्चर दिलेला आहे कर्ता प्लस शल बी प्लस विल बी और प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस शल बी विल बी प्लस मेन व्हर्ब प्लस ING ऑब्जेक्ट. ओके. तर आय आणि बी नंतर आपल्याला पाहिलेलं आहे शल बीच वापरतात आणि बाकीच्या सगळ्या क्रियाकर्त्याबरोबर विल बी वापरतात. त्याचप्रमाणे इथं सेंटेन्सेस दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि आजचं जे लेक्चर झालेलं आहे ते मला कसं आहे ते कळवा. ओके. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. आपल्याला हे टॉपिक कळलं असेल अशी आशा व्यक्त करते. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. जरी काही शंका असतील तर विचारत चला.